ठीक आहे, मग नेक्स्ट वीक मीटिंग लाईनअप करून घ्या तू. तेजस, कोंढवा साईडसाठी नेक्स्ट वीक मीटिंग लाईनअप करतो. नेक्स्ट वीक? येस, हाय. गुड. मी जरा इंजिनियरशी बोलून घेतो. भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात. मी कॉफी घेऊन वरच येत होते. थँक्यू. केतकी, जरा चहा देशील ना मला? तुझं नवस पूर्ण झाला? नाही म्हणजे तू चहा ठेव, मी आवरते आणि मग घेते. हा, भाऊजी, नक्की काय गडबड आहे? म्हणजे नवस वहिनी बोललीये की तुम्ही? काही गोष्टी का घडतात त्याचा विचार नाही करायचा. तुला मजा येते ना, तू फक्त मजा बघ. तरी पण सांगा ना, हे सगळं कसं शक्य झालं? तुला सांगितलं ना, तू नको विचार करूस. काकू, मलाही पटतंय, फक्त मजा घे. बाबा, माझं साईट इंजिनियरशी बोलणं झालंय. तो डिझाईन्स मेल करेल तुम्हाला. आणि कोंढवा साईडवर मटेरियल अनलोडिंग झालंय. फर्स्ट क्लास. लगेच कामाला सुरुवात करूया. आई, आई काय करतेस तू? तुझा नवस पूर्ण झालाच नाहीये का अजून? अरे नाही ना, ती आता मला बेडरूम मध्ये तेच सांगत होती. अरे हा नवस पूर्ण करायचा आहे म्हणून तर एवढे कष्ट करते ती. रुपाली, मला तुझा अभिमान वाटतो. घराच्या भल्यासाठी किती करतेस ग तू. बरं केतकी, रुपालीवर लक्ष ठेव, म्हणजे तिला काही त्रास होता कामा नये. हो भाऊजी, तुम्ही नका काळजी करू. मी लक्ष ठेवते. बरं, चला निघूया. आई प्लीज, बास झाला आता. संपव तुझं नवस बिवस काय ते. हो. काय थांबलीस का? पटपट कर सगळं. ऐकलंस ना, शेखर भाऊजींनी तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. शेखर भाऊजींना सांगे ना मी. शेखर, हिम्मत वाढली आहे का तुझी? नेत्रा, ए नेत्रा. अगं नेत्रा कुठे? काय झालं आई? काही हवंय का? नाही अगं, यांना सूप द्यायचं होतं. नेत्राच्या हातचं सूप असलं ना की अगदी व्यवस्थित संपवतात. थांबा, मी बोलवते. हा, ओ सॉरी सॉरी. तुझं अजून चालूच आहे का? असू दे असू दे, नवस पूर्ण कर. आबांकडून मनोरमाचं गूढ समजून घ्यायचंय, पण आबा काहीच बोलायला तयार नाही आहेत. काय केलं म्हणजे आबा बोलतील मनोरमाबद्दल? घरात मनोरमाचा विषय का सुरू झालाय? शेखर बोलत होते, ऐकलं मी. कोण आहे मनोरमा? तुला माहिती आहे? हा आमच्या घरातला विषय आहे. तुम्ही नका त्यात लक्ष घालू. या घरातल्या लोकांचं भलं व्हावं म्हणून आजीने मला इथे आणलं. तुम्ही नका ना पुन्हा पुन्हा तेच बोलू. तुम्ही या घरात कशासाठी आलात आणि कोणाच्या सांगण्यावरून आलात हे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे प्लीज ताई, परत परत तेच नका बोलू.
सूप घेऊन आलीस ना? आजचा दिवस तूच पाचशील का यांना? हो. मला जरा जप करायचंय. हं? काय वेंधळी बघ मी. जपमाळ राहिली देवघरात, घेऊन येते. अहो आलेच मी. तुम्ही तोपर्यंत सूप प्या. आजोबा, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारेन. जर तुमचं उत्तर हो असेल तर दोनदा डोळ्यांची उघडझाप करा, आणि नाही असेल तर एकदाच करा. मला सांगा, तुम्हाला सुद्धा मनोरमा दिसली होती? आजोबा, आजोबा सांगा ना मला, तुम्हाला दिसते का मनोरमा? तुम्ही त्या दिवशी माझ्या आबांना भेटलात ना? आबांना माहिती आहे मनोरमाबद्दल. पण मग मनोरमा इथे काय येते? तुमच्या खोलीत काय येते? आणि ती का रडत होती? आजोबा मला सांगा, तुम्हाला माहिती आहे का ती का रडत होती? आजोबा सांगा मला, आजी कधीही येतील. माझ्यासाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कसं ओळखता मनोरमाला? सांगा ना, तुम्हाला कसं माहिती आहे तिच्याबद्दल? कोण आहे मनोरमा? सूप पितायत ना ग? हो. मी बसते. हा हो. आजोबांना मनोरमा दिसली होती, पण त्यांना कशी काय दिसली? आबा मनोरमाला ओळखतात, आजोबा सुद्धा मनोरमाला ओळखतात. कसं काय? काय आजोबा, मनोरमा, आबा, काय काय तिळाया? काहीच कळायला मार्ग नाहीये. बोल नेत्रा. साहेब, साहेब खूप कामात आहात का? नेत्रा काय झालंय? तुझा आवाज कसा येतोय? तुला काही त्रास होतोय का? नाही, मी ठीक आहे साहेब. मला ना आत्ताच एक खूप विचित्र गोष्ट कळली, ते तुम्हाला सांगायचं होतं. काय झालं बोल. साहेब, आजोबा ओळखतात मनोरमाला. व्हॉट? हो, आणि ती फक्त मलाच नाही दिसली आहे, ती आजोबांना सुद्धा दिसली आहे या घरात. पण आजोबा मनोरमाला कसे ओळखतात ते कळायला काहीच मार्ग नाहीये. नेत्रा, म्हणजे ती बाई जी तुला दिसली, मनोरमा, तिचा आबा आणि आजोबा या दोघांशी काहीतरी संबंध आहे? हो हो साहेब, तिचा दोघांशी काहीतरी संबंध आहे. पण आबा काही सांगत नाहीयेत आणि आजोबांना काही सांगता येत नाहीये. साहेब, तिचा नक्की काय संबंध आहे? आजोबांच्या मनात नक्की काय चाललंय? काही कळायला मार्ग नाहीये. एक मार्ग आहे नेत्रा. कोणता?
इंद्राणी. ती मनातलं ओळखते ना. पण साहेब, आपण इंद्राणीताईंना ह्या सगळ्यात कसं सामील करून घ्यायचं? तुम्हाला माहिती ना ते मित्र, मला आत्ता इंद्राणीशिवाय दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाहीये. रुपालीवर अवलंबून राहिले तर हे प्रकरण फारच लांबेल. आता मलाच ह्याचा जीव घ्यावा लागेल. अशी कशी झोप लागली मला? त्या पद्माकर राजाध्यक्षाला मी स्वतः मारू शकत नाही, येतंय लक्षात माझ्या. साहेब, मी अद्वैत साहेबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मी त्यांना म्हणाले की या सगळ्यामध्ये इंद्राणीताईंना नको मध्ये आणूया, पण ते ऐकतच नाही आहेत.
त्यांना असं वाटतंय की हाच मार्ग योग्य आहे. हाच मार्ग योग्य वाटणाऱ्या खंडाला हे माहिती नाही की रुपाली आणि इंद्राणी एकत्र आहेत. तिला असं वाटतं की इंद्राणीला आईने या घरात आणलंय. असं झालं ना, कधी एकदा हे सगळं संपतंय. अद्वैतला रुपालीबद्दल कळतंय, पण त्याआधी हे मनोरमाचं काय रहस्य ना हे कळायला हवं. हो साहेब, पण इंद्राणी ताईंना जर हे सगळं सॉरी कळलं तर- बाबा, मी बोलायचं म्हणून तुम्हाला इथे बोलवलं आणि मीच त्याच्याशी बोलत बसलो. हरकत नाही. तुम्ही काही बोलत होतात का? मी ब्रेक केलं तुम्हाला? नाही असं काही नाही रे, तू बोल ना. ठीक आहे, डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो. इंद्राणी किती पैसे येईल? ती हे सगळं पैशांसाठीच करते ना. मग आजी देते त्यापेक्षा थोडे जास्त पैसे देऊयात आपण तिला. साहेब, मला अजूनही असं वाटतंय की आपण या सगळ्यात इंद्राणीताईंना नको मध्ये आणूया. पण का? अरे अद्वैत, मला नेत्राचं म्हणणं पटतंय. मग ठीक आहे, आजोबांच्या मनातलं ओळखण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे तुमच्याकडे? आहे का? मला तरी सध्या हा एकच मार्ग दिसतोय. आणि पैसेच द्यायचेत ना तिला, हवे तेवढे पैसे देऊयात आपण. प्रश्न पैशाचा नाहीये बाबा, प्रश्न पैशांचा नाहीये, मलाही कळतंय. पण आत्ता आपल्याला आजोबांच्या मनातलं जाणून घ्यायचंय. आणि तिला जर मनातलं ओळखण्याच्या ट्रिक्स येत असतील तर ते वापरून घ्यायला काय हरकत आहे? अद्वैत, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये म्हणजे या आपल्या घरच्या गोष्टी आहेत. या सगळ्यात परक्या माणसाला नको इन्व्हॉल्व करून घ्यायला. बाबा, आपल्या घरातली अशी कुठली गोष्ट आहे जी इंद्राणीला माहिती नाहीये? अशी ऑलमोस्ट सगळं सांगते तिला. आजीची स्पिरिच्युअल गुरु होऊन बसली आहे ती. आणि आत्ता जर आपल्याला आजोबांच्या मनातलं ओळखायचंय आणि तिला जर या सगळ्या ट्रिक्स येतात तर वापरून घेऊया ना आपण ती गोष्ट. तुला दिलेले 7 दिवस सुद्धा संपले आणि तो अजूनही जिवंत आहे. डास मारायचा आहे, माणूस मारायचा आहे. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. एखाद्याला मारणं हे तुला कधीपासून कठीण वाटायला लागलं? प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते इंद्राणी. आणि ती नेत्रा भुणभुण करत असते म्हाताऱ्याच्या अवतीभोवती. म्हातारी पण परत आली. वेळ जाईल, थोडा वेळ जाईल. तेच विचारतेय, किती वेळ जाईल? थोडासा वेळ. काय ठरवलंयस तू? कसं मारणार आहेस त्याला? वेळ येईल तेव्हा कळेल तुला. मी निघते. कोणी मला इथे बघितलं तुझ्याबरोबर तर सगळाच प्रॉब्लेम होईल. मी उपाय करते इंद्राणी मॅडम. बाबांना लवकरात लवकर बरं वाटायला हवं. इंद्राणी मॅडमनी उपाय सांगितलाय बाबांना बरं वाटावं म्हणून. काय? कसला उपाय? जप करायला सांगितलंय, पण मी करेन आधी. मी करेन. आई, बरं झालं तू इथेच आहेस. मला जरा यांच्याशी बोलायचंय. काय काय बोलायचं? तुम्हाला समोरच्या माणसाचं मन वाचता येतं ना? आजोबांच्या मनात काय चाललंय ते ओळखाल.
ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात पण कळत नाही. कराल मदत? काय 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 सांगायचंय बाबांना? ते आता यांनी सांगितल्यावरच कळेल आपल्याला. किती पैसे घ्याल? तुम्हाला हवी ती रक्कम द्यायला तयार आहे मी. सांगा किती अमाऊंट टाकू चेकवर? प्रत्येक वेळेला मदतीची किंमत पैशात करत नाहीत. तुम्हाला मदत हवी आहे ना, मी करेन. आर यू शुअर? ठीक आहे, मग या तुम्ही. आजोबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्या इंद्राणीताई आहेत ना, त्यांना मनातलं वाचता येतं असं त्या म्हणतात. आणि ते आता तुमचं मन वाचणार आहेत. तुमच्या मनात जे काही चालू आहे ते सगळं त्यांना कळणार. आणि आजोबा, माझी अजिबात इच्छा नाही आहे की त्यांना कळावं तुमच्या मनात काय चालू आहे ते. पण आता दुसरा कुठला मार्ग सुद्धा नाही आहे. मनोरमाचा तुमच्याशी आणि आबांशी काहीतरी संबंध आहे. पण काय संबंध आहे? मनोरमा कोण आहे हे जर इंद्राणीताईंना कळलं तर ते त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. कारण इंद्राणीताई या घरात जे काही करतात ते सगळं रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावरून करतात. त्यामुळे मला सुद्धा कळत नाही आजोबा काय करावं ते. पण तुम्ही काळजी नका करू, मी असेन तुमच्या सोबत. नका काळजी करू. पद्माकर राजाध्यक्षच्या मनात काय चाललंय ते मला आधीच माहिती आहे. पण हे सत्य कुणालाही सांगता यायचं नाही. सगळं भयानक आहे. हे सत्य त्या पद्माकर राजाध्यक्षाबरोबरच हे जग सोडून जाणार. आजी, आजी तू कुठे बाहेर जातेस का आता? नाही रे, यांना गरम पाणी द्यायचे, ते आणायला चालले होते. बरं, मी काय म्हणतो ते 2 मिनिट ऐक ना प्लीज. हां. आजी, आजोबांना आपल्याला काहीतरी सांगायचं. म्हणजे अशी काय, त्यांची ही अशी अवस्था आहे आता, त्यामुळे त्यांना काही बोलता येत नाहीये. पण ते आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ते जाणून घेण्यासाठी आपण इंद्राणीची मदत घेऊया का? नाही, इंद्राणीचं ठीक आहे, पण ह्यांना काहीतरी सांगायचंय हे कुणाला कळलं आणि कसं? नेत्राला. नेत्रा, तुला कसं कळलं की ह्यांना काहीतरी सांगायचंय? आणि तुम्ही कोणीच मला सांगितलं नाहीये. का लपवताय माझ्यापासून? नाही आजी, काही लपवत नाही तुमच्यापासून. आणि आजी, आता हे महत्वाचं नाहीये. आता आपण आजोबांना काय सांगायचंय ते ऐकूया का?
अरे पण मला आई तू आधी शांत हो, शांत हो. आपल्याला कळेल ना काय ते. आणि आता इंद्राणी मॅडम पण आहेत ना आपल्या बरोबर. मग त्या ओळखतील ना बाबांच्या मनात काय चाललंय ते. ठीक आहे. नेत्रा यांना आधी गरम पाणी आणून दे. जा पाणी घेऊन ये. आजोबांच्या मनातलं इंद्राणीताईंना कळलं तर त्या रुपालीबाई साहेबांना सांगतील. आणि मी इथे नसताना इंद्राणीताईने आजोबांच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न केला तर नाही, इंद्राणीताईंना आजोबांच्या मनातलं कळता कामा नये. नेत्रा, लक्ष कुठे आहे तुझं? हो आलेच. म्हणजे इतके दिवस जो संकेत दिसतोय तो मृत्यू माझा नाहीये. मग कोणाचा आहे? इंद्राणी, बघ काय यांच्या मनात आहे, तुला काही कळतंय का बघ. याच्या मनातलं मी काय ओळखू? सगळंच तर माहितीये मला. मला तर याचा जीव घ्यायचा आहे. इंद्राणी थांब जरा, यांना आधी पाणी पिऊ दे आणि मग तू प्रयत्न कर यांच्या मनात काय आहे ते. हं? नेत्रा आलीच. नेत्रा तूच दे त्यांना पाणी. हो. आजोबा, तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते तुम्ही मनात बोलण्याचा प्रयत्न करा. इंद्राणी आहे. अहो घाबरू नका.
इंद्राणी, बघ तुला काही कळतंय का यांच्या मनातलं? हं? थांबा. मित्र, काय झालं? तर का थांबवलंस तू? आपण आजोबांच्या मनातलं जाणून घेणार आहोत, तर मला असं वाटतं आपण आधी त्यांची परवानगी घेतली पाहिजे. त्यांनी होकार दिला तर पुढे जाऊया, नाहीतर नेत्रा, हे काय मध्येच? आपलं ठरलं होतं ना. साहेब, परवानगी घ्यायला काय हरकत आहे? तूच म्हणत होतीस ना की बाबांना काहीतरी व्यक्त व्हायचंय, बोलायचंय, काहीतरी सांगायचंय म्हणून. मग इंद्राणी मॅडम आहेत ना, ते ऐकू शकतात बाबांच्या मनातलं. ऐकू दे त्यांना, कळेल आपल्याला ना. नेत्रा, ऐक माझं. साहेब, एकदा विचारूया ना. नेत्रा, पण अद्वैत, ती म्हणते, ती सांगते, तर ऐकूया तिचं. पण आजोबांची परवानगी घेणार कशी? मी विचारते. आजोबा, आपण नेहमी करतो तसं करूया. तुमचं उत्तर हो असेल तर दोनदा डोळ्यांची उघडझाप करा आणि नाही असेल तर एकदाच करा. तुम्हाला चालेल इंद्राणीताईंनी तुमच्या मनातलं ऐकलं तर? नेत्रा, नेत्रा, तू ओके आहेस ना आता? संकेत आला होता ना?
हिला कसला संकेत आला आता? हिला संकेतात काय दिसलं असेल? नेत्रा आता तू रूम मध्ये चल, आराम कर, आपण बोलूयात नंतर. नेत्रा आजोबा आता नाही म्हणतात, त्यांना कन्व्हिन्स करूयात आपण नंतर. नाही, आजोबा नाही म्हणालेत ना, त्यांच्या मनातलं नाही ऐकायचं. नेत्रा पण तूच म्हणाली होतीस ना आपण. आजोबा नाही म्हणालेत ना, मग आता नाही ऐकायचं त्यांच्या मनातलं. नेत्रा आधी शांत हो, शांत हो. अद्वैत, राहू दे आता. तू जा तिला घेऊन, तिला जरा आराम करू दे. हो नेत्रा, आता तू रूम मध्ये चल, आपण बोलूया त्यावर नंतर. इंद्राणी, ते नाही म्हणतायत ना, मग राहू दे, नको प्रयत्न करूस. नेत्रा तू बस इथे, मी पाणी देतो. हं? नेत्रा काय झालं? सॉरी साहेब, नेत्रा, मी तुमच्यावर आवाज चढवला. नेत्रा ऍक्च्युली मी तुला सॉरी म्हणायला हवं. आजोबा नको म्हणाले होते तरी मी इन्सिस्ट केलं. पण नेत्रा, मला हे सगळं समजून घ्यायचंय का? हे जे काही घडलं त्यामुळे मला खूप टेन्शन आलंय. आणि हे सगळं आपल्या माणसांच्या बाबतीत आहे, हे कळल्यावर तर आणखीनच. तुला संकेत आला होता ना? काय दिसलंय संकेतात? नेत्रा प्लीज सांग मला, काय दिसलंय संकेतात? नेत्रा, तर रडतीस का तू? नेत्रा, नेत्रा, हं? नेत्रा काय झालंय? काय दिसलंय संकेतात? हं? नेत्रा प्लीज सांग मला, काय दिसलंय तुला संकेतात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला मृत्यूनंतरचा संकेत आलाय. मला मृत्यू योग आहे. तर इतके दिवस मला वाटत होतं तो माझा मृत्यू आहे. पण काय नेत्रा? मग कोणाचा मृत्यू आहे हा? नेत्रा, मग कोणाचा मृत्यू आहे हा? आई बघवत नाही हो मला बाबांकडे. म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचंय आपल्याला, पण नेत्रामुळे आपल्याला ते कळत नाहीये. इतक्या वर्षांमध्ये किती काय काय साठलं असेल त्यांच्या मनात. ही नेत्रांना विचित्रच वागते. मला वाटलं होतं ती सुधारेल, पण नाही, असं काही झालंच नाहीये अजून. असं का बोलतेस? अशी काय विचित्र वागली ती? तिला वाटलं ना ते तिने केलं. हे बघ, तू जरा आराम कर, झालं ते झालं. मी जातेच आहे, पण
काहीतरी घोळ आहे. म्हणजे बाबांच्या मनात काय चाललंय ना ते नेत्राला आपल्याला कोणाला कळू द्यायचं नाही आई. म्हणजे आणि ती आधीला पण बघितलं ना कशी बोलली, ते चिडली त्याच्यावर. आधी माझा बिचारा इतका चांगला वागतो तिच्याशी आणि ही असं वागते. आई तुम्ही पण एकदा विचार करा, मी काय म्हणते ते तुम्हाला पटेल. खरंच सांगते, तुम्ही आराम करा. बाबा येते. हा अहो हे काय चाललंय? मला वाटत होतं मी तुमची बायको, अर्धांगिनी, तेव्हा तुमच्या मनातलं सगळ्यात आधी मला कळतं. पण हे असं काय झालंय की आज तुमच्या मनातलं तुम्ही मला सांगायचा प्रयत्न सुद्धा केला नाही? का नाही प्रयत्न केला? असं काय आहे तुमच्या मनात की जे मला कळत नाहीये, नेत्राला कळतंय? आजोबा, नाही नाही नेत्रा, हे कसं शक्य आहे? आता काल परवा आजोबांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. नाही नाही नेत्रा, हे इम्पॉसिबल आहे. काय बोलतेस तू? साहेब, मला संकेत आलाय आणि त्यात असंच दिसलं. आजोबा, नाही नेत्रा, साहेब, सावरा स्वतःला. आता आपल्याला आबांकडून सत्य जाणून घ्यावंच लागेल. मला सांगा, आपण उद्या वावशीला गाडी पाठवू शकतो आबांना आणायला? आपण यासाठी त्यांना इथे बोलवतोय कळलं तर ते नाही येणार, पण फक्त भेटायला म्हणून बोलवलं तर ते नक्की येतील. आबांना भेटणं खूप गरजेचं आहे साहेब. मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय. हा खूप मोठा धक्का आहे. पण आता या संकेताबद्दल घरात कोणालाच काहीच बोलू नका. तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्यांना खूप त्रास होईल. अगदी शेखर साहेब किंवा रुपाली बाई साहेबांना सुद्धा नाही.